पहिला मुकदमा. मुंबईत एका बाजूनं कायद्याचा अभ्यास सुरू केला, दुसरीकडून आहाराचे प्रयोग आणि त्यात माझ्याबरोबर वीरचंद गांधी सामील झाले. तिसरी गोष्ट म्हणजे बंधूंचे माझ्यासाठी काम मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. कायद्याचा अभ्यास मंद गतीने चालला होता. सिव्हिल प्रोसिजर कोड काही केल्या डोक्यात उतरेना. पुराव्याचा कायदा बरा वाटला. वीरचंद गांधी सॉलिसिटर होण्याची तयारी करीत होते. साहजिकच ते वकिलांसंबंधी पुष्कळ गोष्टी सांगत. फिरोज शानच्या हुशारीचं कारण कायद्याचं त्यांचं अगाध ज्ञान. एव्हिडन्स ॲक्ट तर त्यांना तोंडपाठच आहे. 32व्या कलमावरील एकन-एक मुकदमे त्यांना माहीत आहेत. बदरुद्दीनची बुद्धिमत्ता तर एवढी आहे की जजसुद्धा त्यांच्या पुढे दिपून जातात. आपली बाजू मांडण्याची त्यांची शक्ती अद्भुत आहे. अशा तऱ्हेच्या महारथ्यांच्या गोष्टी ऐके तसतसे माझे अवसान अधिकच खचे. बॅरिस्टर कोर्टात 5-7 वर्षांपर्यंत जांभयाच देत बसला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. म्हणून तर मी सॉलिसिटर होण्याचं योजलं. 3-1 वर्षांअखेर तुम्ही आपल्या खर्चापुरते कमवू लागलात तरी पुष्कळ म्हणता येईल. दर महिन्यागणिक खर्च वाढत जाईल. बाहेर बॅरिस्टरची पाटी लावायची आणि आत बॅरिस्टरी करण्यासाठी तयारी करीत बसायचे. माझं मन ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ काही केल्या बसवू शकेना. त्यामुळे माझं वाचनही व्यग्र चित्तानं चाललं होतं. पुराव्याच्या कायद्यामध्ये मन काहीसं रमल्याचं मी पूर्वी सांगितलेलंच आहे. मायनेचा हिंदू लॉ खूप आवडीनं वाचला, पण मुकदमा चालवण्याची हिंमत आली नाही. माझं दुःख कोणाला सांगावं? सासरी गेल्या नववधूप्रमाणे माझी स्थिती झाली. इतक्यात ममीबाईचा दावा माझ्या नशिबी आला. स्मॉल कॉज कोर्टात जायचं होतं. दलालाला कमिशन द्यावं लागेल. मी साफ नाकारलं. पण फौजदारी कोर्टात मुरलेले श्री अमुक अमुक महिन्याला 3-4 हजार पाडणारे तेही कमिशन देतात. पण मला कुठं त्यांच्या तोडीचं व्हायचं आहे. मला दरमहा 300 रुपये मिळाले तरी बस होतील. वडिलांना कुठे जास्त मिळत होते. पण ते दिवस गेले साहेब. मुंबईचा खर्च मोठा. व्यवहाराकडेही पाहिलं पाहिजे. मी माझ्या निर्धारापासून अणुमात्र ढळलो नाही. कमिशन नाहीच दिलं. तरीही ममीबाईचं काम मला मिळालंच. काम सोपं होतं. मला दावा तयार करण्याबद्दल ₹30 मिळाले. दावा 1 दिवसाहून अधिक वेळ चालण्यासारखा नव्हता. स्मॉल कॉज कोर्टात पहिल्यानेच पाऊल टाकलं. मी प्रतिवादीतर्फे होतो. त्यामुळे मला उलट तपासणी करायची होती. मी उभा राहिलो खरा, पण पाय कापू लागले. डोकं फिरू लागलं. मला वाटलं कोर्टच फिरतंय. प्रश्न विचारण्याचं सुचेच ना. न्यायाधीश हसले असतील. वकिलांना तर गंमत वाटलीच असणार. पण माझ्या दृष्टीला कुठं काय दिसत होतं. मी बसलो. न्यायालयात अक्षरशः खाली बसलो. सोबतच्या दलालाला सांगितलं, हे काम माझ्याच्याने नाही चालवणार. तुम्ही पटेलांना नेमा. मला दिलेली फी परत घ्या. पटेलांना त्याच दिवसाचे 51 रुपये देऊन नेमले. त्यांना तो दावा खेळासारखा होता. मी पळ काढला. अशील जिंकला की तो हरला ते मला स्मरत नाही. पण मला शरम वाटली. पुरी हिम्मत वाटू लागेपर्यंत दावा न घेण्याचा मी निश्चय केला आणि दक्षिण आफ्रिकेत जाईपर्यंत कोर्टात गेलोच नाही. हा निश्चय पाळण्यासाठी संकल्प बळाची मुळीच जरूर नव्हती. स्वतःचा दावा बुडवण्यासाठी
तो माझ्या स्वाधीन करायला कोण बसलं होतं? अर्थात निश्चय केला नसता तरीही कोणी मला कोर्टात जाण्याची तसदीद दिलीच नसती. पण आणखी एक काम मुंबईत मिळायचं होतं खरं. हे काम अर्ज तयार करण्याचं होतं. एका गरीब मुसलमानाची जमीन पोरबंदरात जप्त झाली होती. माझ्या वडिलांचं नाव माहीत असल्यामुळे त्यांच्या बॅरिस्टर चिरंजीवाकडे तो आला. मला त्याची बाजू थोडी लंगडी असल्यासारखी दिसली, पण मी त्याचा अर्ज तयार करून देण्याचं कबूल केलं. छपाईचा खर्च तेवढा पक्षकाराने द्यायचा होता. मी अर्ज तयार केला. मित्रमंडळींना वाचून दाखवला. त्यांना पसंत पडला. त्यामुळे मला काहीसा आत्मविश्वास आला की मी अर्ज तयार करण्यापुरता तरी लायक होतो पण खरा. पण माझा उद्योग वाढत चालला. फुकटचे अर्ज लिहून देण्याचा धंदा केला असता तर काम भरपूर मिळालं असतं खरं, पण तेवढ्यानं दुपारची सोय थोडीच होणार. मी असं योजलं की मला शिक्षकाचं काम जुळेल खरं. इंग्रजीचा अभ्यास मी चांगला केला होता, त्यामुळे एखाद्या शाळेत मॅट्रिक्युलेशन क्लासला इंग्रजी शिकवण्याचं काम मिळालं तर शिकवावं. काय मिळेल तेवढंच. मी वर्तमानपत्रात जाहिरात वाचली. पाहिजेत इंग्रजी शिक्षक, रोज 1 तास, पगार ₹75. ही एका प्रख्यात हायस्कूलाची जाहिरात होती. मी अर्ज केला. मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी बोलावण्यात आलं. मी मोठ्या उत्साहानं गेलो, पण प्रिन्सिपॉलना जेव्हा मी BA नाही असं समजलं तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि मला जायला सांगितलं. पण मी लंडनची मॅट्रिक्युलेशन पास केली आहे. माझी दुसरी भाषा लॅटिन होती. ते खरं आहे, पण आम्हाला ग्रॅज्युएटच पाहिजे. माझा निरुपाय झाला. माझे हातपाय गळाले. वडील बंधूही काळजीत पडले. आम्ही उभयतांनी विचार केला की मुंबईत अधिक वेळ घालवणं निरर्थक आहे. मी राजकोटमध्येच स्थिर व्हावं. बंधू स्वतः खालच्या पायरीवरचे वकील होते. मला थोडं बहुत जरी अर्ज लिहिण्याचं काम देऊ शकले असते तरी बरं होतं. राजकोटचा घरखर्च चालूच होता, त्यामुळे मुंबईचं बिऱ्हाड उठवल्यानं पुष्कळचा खर्च वाचणार होता. मला हा विचार आवडला. 6-1 महिने राहिल्यानंतर मुंबईचं बिऱ्हाड आम्ही उठवलं. मुंबईमध्ये राहत होतो त्या मुदतीत मी रोज हायकोर्टात जात असे, पण तिथे काही शिकलो असं आता सांगवत नाही. शिकण्याइतकी समजूतही नव्हती. कित्येक वेळा तर दावा समजत नव्हता किंवा त्याच्याकडे लक्ष लागत नव्हतं. तेव्हा डुलक्याही खायचो मी. इतरही डुलक्या खाणारे जोडीदार मला भेटायचे. त्यामुळे माझी लाज मलाच थोडीशी कमी वाटायची. शेवटी तर हायकोर्टात बसून डुलक्या खाणं ही एक फॅशनच आहे असं समजण्यास हरकत नाही असं मला वाटू लागलं. मग तर लाजेचं प्रयोजनच उरलं नाही. हल्लीच्या काळीही माझ्यासारखे बेकार बॅरिस्टर जर कोणी मुंबईत असले तर त्यांच्यासाठी एक लहानसा अनुभव मी इथे नमूद करून ठेवतो. गिरगावात बिऱ्हाड होतं, तरी पण मी क्वचितच कधी गाडी भाड्याचा खर्च करत असे. ट्रॅममध्येही मी क्वचितच बसायचो. गिरगावाहून बहुधा नेहमी चालतच मी जायचो. त्यालाही चांगली 45 मिनिटं लागायची. आणि परत घरीही बिनचूक पायीच येत असे. दिवसाचं ऊन लागे ते सहन करण्याची शक्ती कमावली होती मी. अशा तऱ्हेनं मी पुष्कळ पैसे वाचवले आणि मुंबईत माझे पुष्कळ मित्रही होते. ते कधी आजारी पडत, पण मी एकही दिवस आजारी पडल्याचं मला आठवत नाही. पैसे कमावू लागलो तेव्हाही अशा तऱ्हेनं ऑफिसात पायी जाण्याची सवय मी शेवटपर्यंत कायम ठेवली. त्याचा फायदा मला आजमितीपर्यंत मिळत आहे.